लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवरचा ताण वाढतोय। अनेक विभागांचे निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरल्याचा आरोप होतोय। अशातच आता लाडकी बहीण योजनेमुळे 4 सरकारी योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, 1 रुपयात पीक विमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनांना तात्पुरता ब्रेक लागलाय। याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांची नोंदणी बंद करण्यात आली आहे। प्रशिक्षणार्थी तरुणांना जून-जुलैचं विद्यावेतनच मिळालेलं नाही। अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 56 लाख महिलांना 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा दावा सरकारने केलाय, पण निधीअभावी ही योजना अर्धवटच राहिली। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी 1 लाख ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षेत आहेत। शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही रद्द करण्यात आलाय। दरम्यान तीर्थदर्शन योजनेतील लाभार्थ्यांना पुढे संधी देणार असल्याचं सरकारने सांगितलंय। वयोश्री योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना टप्प्याटप्प्याने मदत दिली जाणार आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेल्या या योजनांचा लाभ किती लोकांना झालाय हे आता पाहावं लागेल।